दिवसात महाद्वंद्वाला आरंभ होणार. कोण दोषी आहे? नमस्कार. संस्कृती फाउंडेशन लांजा रत्नागिरी त्याचबरोबर आरजेजी क्रिएशन या यूट्यूब चॅनल तर्फे आपल्या सर्वांना दसऱ्याच्या लाख लाख सोनं घ्या गोड गोड बोल. मंडळी, गेले 8 दिवस संस्कृती फाउंडेशन लांजा रत्नागिरी आयोजित 9 दिवस 9 विषय 9 वक्ते या विशेष उपक्रमात आपण 8 वक्त्यांना ऐकलं आणि त्यांचं वक्तव्य त्यांचं वक्तृत्व छानपैकी एन्जॉय केलं. आज नवमी आणि दसरा एकाच दिवशी, म्हणूनच आपण 2 वक्त्यांची पर्वणी आपणासाठी घेऊन आलो आहोत. यामध्ये पहिले वक्ते आहेत ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र लघुकथा या संदर्भात एक विशेष नावाने ओळखतो. अलक लघुकथा. श्री राजेंद्र पैशम पायसे, की ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात त्यांच्या लेखणीने लघुकथा प्रसिद्ध केल्या. त्यांना आपण ऐकणार आहोतच. त्याचबरोबर जसं रत्नागिरी सिंधुदुर्ग हा कोकणपट्टा आहे, रत्नागिरीमध्ये नमन ही लोककला प्रसिद्ध आहे, तर सिंधुदुर्गामध्ये दशावतार ही लोककला प्रसिद्ध आहे. आपण नमनाचा आस्वाद घेतला. आपण या दिवशी, या सत्रात, आजच्या दिवशी दशावतार या लोककलेचा आस्वाद घेणार आहोत. आणि यासाठी आपल्यासोबत असणार आहे दशावतार या कलेमध्ये निपुण आणि गेले कित्येक वर्ष दशावतार या कलेची सेवा करणारे एक हरवणारी कलाकार श्री दत्तप्रसाद शेणै. या दोन्ही वक्त्यांना आपण आज ऐकणार आहोत. मंडळी, आज तुमचा मी अधिक वेळ घेत नाही, कारण गेले 8 दिवस सुरू असलेली मालिका, त्या मालिकेच्या समाप्ती होते आणि पहिल्या वेळेला या उपक्रमाला नवरात्रीच्या आपण भरभरून प्रतिसाद दिलात. मी संस्कृती फाउंडेशन लांजाचा संस्थापक म्हणून आणि आमच्या संपूर्ण टीम तर्फे आपण सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. ज्या वक्त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला आणि रसिक श्रोत्यांना, व्ह्युअर्सना दिलं, त्याबद्दल सर्व वक्त्यांचे देखील मी आभार मानतो. चला तर ऐकूया आज आपल्या 2 वक्त्यांना. एक आहेत लघुकथा राजेंद्र पैशम पायसर आणि दुसरे आहेत दशावतार दत्तप्रसाद शेणै सर. नमस्कार. मी दत्तप्रसाद रमाकांत शेणै, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुका त्यातलं मठ हे माझं गाव. संस्कृती फाउंडेशन रत्नागिरी लांजा यांनी आयोजित केलेल्या या चर्चासत्रात मी आपल्याशी चर्चा साधणार आहे. तत्पूर्वी त्यांचे मनपूर्वक आभार, तसेच आपण जे पाहणार आहात त्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक आभार. आता मी चर्चा आपल्यासमोर काय करणार, पहिल्यांदा मला पाहिल्यानंतर जरा आश्चर्य वाटलं असणार, कारण माझे लांब केस आहेत आणि जे या लांब केसांशी आमच्याशी परिचित आहेत त्यांना सांगण्याची गरज नाही. लांब केस म्हटल्यानंतर दशावतारी कलाकार, अर्थात दशावतार लोककलेबाबत, म्हणजे जी माझ्या सिंधुदुर्गाची कोकणची अस्मिता वाढविणारी आणि शान असणारी कला म्हणजे दशावतार लोककला, याबाबत मी आज इथं चर्चा करणार आहे. या कलेला सुमारे 800 वर्षापूर्वीचा इतिहास असल्याचं सांगितलं जातं. समर्थ रामदास स्वामींच्या दासबोध ग्रंथात, म्हणजे 17व्या शतकात दासबोध ग्रंथात याबाबत उल्लेख आढळतो. दशावतारी खेळती नेटके, तेथे येती सुंदर नारी, नेत्र मोडिती कळा कुसरी, परी अवघे ते धटिंगण. आता धटिंगण म्हणजे धटिंगण नव्हे, तर पुरुष हाच स्त्री व्यक्तिरेखा दशावतारात साकारतो. म्हणून नेत्र मोडिती कळा कुसरी, परी ते अवघे धटिंगण, म्हणजे ही दशावताराची खासियत आहे. पुरुषच स्त्री भूमिका साकारतो, हे दशावताराचं वैशिष्ट्य आहे. हल्ली काही लेडीज नी दशावतार नाट्यप्रयोग सुद्धा केले, असं हे नाही, पण सातत्य जर का आजपर्यंत एवढ्या वर्षात पाहायला गेलं तर आम्हा पुरुषात
स्त्रिया नसतात त्यावेळी हे दशावतार फक्त पुरुषच सादरीकरण करतात आणि अगदी हुबेहूब स्त्री अंग साकारलं जातं ते याच आमच्या कलावंतांकडून. त्यानंतर दशावताराच्या इतिहासात असं म्हटलं जातं की गोरे कुटुंबियांनी दशावतार कर्नाटकातून इथं आणलं. पण दशावतार इथलंच आहे असं सुद्धा असे भिन्न मतभेद आहेत. पण गोरे कुटुंबियांचा मात्र हात आहे की ज्यांनी या दशावतार कलेला खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारे ऊर्जितावस्था दिली. आता दशावतार म्हटल्यानंतर कुठं संबंध येतो तर या कोकणात गोव्यात जी मंदिरं आहेत त्या मंदिराच्या ठिकाणी जत्रा होतात. वार्षिक तिथीनुसार परंपरेनुसार जत्रा त्या तिथीला होतात. मग तिथं दशावताराचा नाट्यप्रयोग सादर केला जातो. मग गोरे कुटुंबियांनी म्हणजे ते मुकुंद माधव मुरारी वगैरे असे काही भावंड होती त्यांनी देवांशी या दशावताराचे संबंध अगदी नजीकचे करून दिले, जोडले गेले. त्यानंतर गोरे कंपनी दशावतार कार्यरत होतं. त्यानंतर चेनवनकर गोरे, त्यानंतर आजगावकर दशावतार, पारसेकर दशावतार, मामा मोचेमाडकर, नाईक मोचेमाडकर, खानोलकर दशावतार, आरोलकर दशावतार अशा प्रकारची प्रामुख्यानं 10 पारंपरिक मंडळ. आता खूप 90 कंपन्या आहेत इथं, 1,500 ते 2,000 कलाकार काम करतायत. पण प्रामुख्यानं 10 कंपनी अशा मानल्या जायच्या आणि त्यांनी दशावतारांचे संबंध हे देवांशी संबंध जोडले गेले. तर ते संबंध कोणत्या रीतीनं तर ज्या जत्रा होतात तिथं दशावतार आपल्याला आढळतो. मग जत्रा कशा प्रकारे तर जत्रा ही संपूर्ण दिवसात गजबजलेली असते. अनेक प्रकारची खेळण्यांची दुकानं वगैरे असतात आणि रात्री प्रामुख्यानं अगदी पालखीचा कार्यक्रम सोहळा संपन्न झाल्यानंतर 1 वाजता दशावताराला सुरुवात होते. आता दशावतार म्हणजे पहिला आड दशावतार, ज्याला आता आड दशावतार का म्हटलं गेलं तर आड दशावतार म्हणजे काय, पूर्वी आड दशावतारच असायचं. त्यावेळी हा आड दशावताराचा पूर्वरंगच फक्त अस्तित्वात होता. कालांतरानं त्याला उत्तरंग आला म्हणजे त्याला आख्यान सादरीकरण त्यानंतर केलं जावं लागलं. पण एक तासाचा जो प्रोग्राम म्हणजे आड दशावतार कोणत्या रीतीनं सादरीकरण होतं तर पखवाज वादक आणि झांज वादक ज्यांना आम्ही सूत्रधार म्हणतो ते माटवात म्हणजे मंडपात दशावताराचा मंडप असतो. आम्हाला 12x12ची जागा असते. आता काही काही मंदिराच्या आतच नाट्यप्रयोग म्हणजे आड दशावतार सादर केलं जातं. तर त्या आड दशावतार काय आहे याबाबत आपण जाणून घेऊ. आड दशावतारमध्ये सूत्रधार असतात, ते गणपतीचं स्तवन करतात. तिथं गणपती बरोबर रिद्धी सिद्धी आणि गणपती येतात आणि त्यांचं नाचणं होतं म्हणजे नाचतात त्या. तिथं ब्राह्मण भूमिका करणारा कलाकार येतो. तिथं ज्या कंपनीची जत्रा असते त्या कंपनीचा उल्लेख करत त्या गणपतीची सेवा केली जाते. त्यानंतर एक थट्टात्मक काही विनोद वगैरे सुद्धा होतात आणि तो प्रवेश संपल्यानंतर शारदा म्हणजे आमचा जो गणपतीचा पेटारा असतो. आता पेटारा म्हणजे काय तर बांबूच्या यानं वेताच्या यानं एक पेटी तयार केलेली असते ज्यात गणपती आमचा मुखवटा असतो. आराध्य दैवत आम्ही आमच्या कलेचं मानतो त्या गणपती गजाननाला. तर तो पेटारा त्यात एक शारदेसाठी म्हणून मयूरवाहन मोरवाहन म्हणून मोराचा एक लाकडी एक हे केलेला असतो, आकाराचा मोर केलेला असतो. जो मोर असा पोटाकडे कमरेकडे पकडून ती रिद्धी सिद्धी भूमिका करणाराच कलाकार तो शारदा होऊन तिथे येऊन अशा प्रकारे नाच करून जातो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा आड दशावताराचा भाग म्हणजे सर्व रसिकांना आवडणारा, हास्याचे कारंजे उडविणारा आणि मालवणी भाषा जतन करून आतापर्यंत राहिलेला म्हणजे संकासूर. शंख दैत्य त्याला संकासूर म्हटलं जातं आणि तो संकासूर मात्र मालवणी भाषेत तिकडे आड इकडे सूट करीत का बत्तीची शपथ. बत्ती म्हणजे आधी दशावताराला पूर्वी बत्त्या लावायच्या, हॅलोजन नव्हते त्यावेळी गॅस बत्ती पेट्रोमॅक्स बत्त्यावर दशावतार व्हायचं. तर ती पेट्रोमॅक्सची बत्तीची शपथ अशा प्रकारे गंमत जम्मत करत करत त्या संकासुराचं सादरीकरण होतं
आणि त्या संकासुराच्या सादरीकरणानंतर त्या ठिकाणी दशावताराचा तिथं तो ब्रह्मदेवांचे वेद चोरून नेतो. मग दशावतारातील विष्णू भूमिका म्हणजे रिद्धी सिद्धी भूमिका करणाराच कलाकार विष्णू भूमिकेने येतो आणि त्या संकासुराला मारतो. युद्ध होतं त्याचं आणि संकासुराला मारल्यानंतर शंखाचं महत्व पटवून देतो की जो माझ्या पूजेसाठी तुझी आठवण म्हणून शंख विरहित माझी पूजा करील त्याची पूजा निष्फळ ठरेल. आणि तिथं मत्स्य कूर्म वराह नरहरी वामन परशुधरा असं म्हणत आमचे जे सूत्रधार असतात ते काव्य पठण तिथं करतात. म्हणजे अंबरीश राजा, या अंबरीश राजांना दुर्वास मुनीने शाप दिला होता. ते 10 गर्भवास वैकुंठीच्या नारायणाने भोगले. त्या 9 म्हणजे 10 गर्भवासांचं नामोच्चारण होतं आणि 8 दशावतार हा भाग समाप्त होतो. आणि त्यानंतर हा पूर्वरंग संपल्यानंतर दशावताराला च्या आख्यानाला सुरुवात होते. आख्यान म्हणजे काय? महाभारत, रामायण, त्यानंतर 18 पुराणं 18 ऋषींनी लिहिलेली आहेत. ते 18 पुराणातला एखादा भाग तिथं सादरीकरण होतं. आपण महाभारतातला महारथीकरण भाग धरूया. पण आता ती गंमत असते. दशावतार म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय तर पुरुष हा स्त्री भूमिका करतो. दुसरी गोष्ट इथं कुणी मेकअप मॅन नसतो. चेहऱ्याला खलनायकाचा गडद रंग, कृष्ण राजा या भूमिकेचा म्हणजे कृष्ण भूमिकेचा सावळा निळसर किंवा राजा भूमिकेचा सॉफ्ट, स्त्री भूमिकेचा सॉफ्ट रंग हे स्वतः मेकअप कलाकार करत असतात. ही खरा वैशिष्ट्याची गोष्ट आहे. आणि स्वतःचे कपडे स्वतः परिधान करत असतात. आमचा ट्रंक असतो, जुना ट्रंक पत्र्याचा, बॅग म्हणतो आम्ही आमची, त्यात आमचं सगळं सर्व साहित्य असतं. आणि अशा प्रकारे आता ते आख्यान म्हणजे ज्याला संहिता नाही हा सगळ्यात महत्वाचा विषय दशावताराचा आहे. कुठलंही प्रॉन्टिंग नाही, डिरेक्शन नाही, इथं लिखित संहिता नाही. ऑन दी स्पॉट स्टेजवर जाऊन आम्हाला ते नाटक सादर करायचं असतं. तिथं डायलॉग क्रिएट करायचे असतात. हाच तर खरा दशावताराचा भाग आहे जे खूप अशक्य आहे. पण हे आता आमचं कसं होतं, आख्यान कसं काय ठरतं त्याबाबत बोलू. जेवणाच्या अगोदर आम्ही सगळे एक गोल वर्तुळाकार करून एकत्र बसतो. त्यात आमचे हेड असतात, मालक, ते आम्हाला भूमिका ठरवून देतात. आज बाबा तू महारथी कर्ण भाग आहे, तू कर्णाची भूमिका करायची, तू बाबा कृष्णाची भूमिका करायची, तू कुंतीची भूमिका करायची, तू कर्णपत्नी वृषालीची भूमिका करायची, तू दुर्योधन, तू शकुनी, अशा प्रकारे भूमिका ठरवून देतात. आणि मग आमच्या कलावंतातील जो कोण एक ज्ञानवंत कलावंत असतो काय तर ज्याला माहिती असते, जो योग्य रीतीनं कथानक सांगू शकतो, तो चर्चा करायला सुरुवात करतो. आता कथानक कसं सांगितलं ते थोडक्यात एक प्रवेश तुम्हाला सांगतो. महारथीकरणाचा पहिला भाग, पहिली एंट्री तुझी दुर्योधनाची रे बाबा. तर तू दुर्योधन आल्यानंतर महत्व म्हणजे विचारात आहे, चिंतेत आहे की भीष्म पितामह शरपंजरी पडलीत, युद्ध प्रसंग सुरू आहे आणि द्रोणाचार्य सुद्धा रणभूमीवर कोसळलेत. आता उद्याचा सेनापती कोण करायचा या विचारात आहे. तेवढ्यात तिथं शकुनी मामांची एंट्री होते आणि शकुनी मामा तिला सुचवतात की उद्याचा सेनापती कर्णाला करून टाक. मग कर्णाचं आगमन होतं. कर्ण येतो आणि कर्णाला ते सर्व काही सांगतात. कर्ण होकार देतो, पण कर्ण आपली अट ठेवतो. मी रथी म्हणून काम करीन, मी सेनापती म्हणून वावरेन, पण मला सारथी तसा जावा. बाबा तुला सारथी कोण पाहिजे तर सारथी मला मद्र देशाधिपती शल्यराज पाहिजे. मग ठीक आहे, मग शल्यराज पाहिजे तर आपल्या शब्दाच्या बाहेर नाही, आपण शल्यापर्यंत जाऊया आणि शल्यांच्या शिबिरापर्यंत जाण्यासाठी ते बाहेर पडतात. बस एवढंच आमचा जो हेड चार्ज असतो, म्हणजे ज्याला माहिती जास्त असते, तो सांगतो. त्याच्यावर आम्ही अशा प्रकारे 10 ते 9 प्रवेश जे असतात नाटकाचे ते असेच सांगितले जातात. आणि यावर दशावतार ऑन दी स्पॉट स्टेजवर जाऊन आम्ही डायलॉग क्रिएट करून दशावतार सादरीकरण करतो. हीच तर माझ्या या नाटक प्रकाराची आख्यानाची खासियत आहे आणि दशावताराची खासियत आहे, ज्याला संहिता नाही. आता या नाटकात आमच्या पात्र कशी असतात, किती असतात कलाकार तर 2 खलनायक भूमिका करणारे, 1 नारदाची भूमिका करणारे, 2 स्त्रीपात्र भूमिका करणारे, 2 राजपाट भूमिका करणारे, 1 विनोदी, 1 अष्टपैलू कलावंत आणि संगीतचा हार्मोनियम, पेटी, पकवास, तबला असो वा पकवास आणि झांजवादक, अशा प्रकारे 7 असते, संगीत 7 असते. आणि अशा प्रकारे
हा साज असतो आणि आख्यान सादरीकरण होतं. आम्ही ज्या गावात जातो त्या गावातील गावकरी मंडळींनी जर आमच्याकडे कुठलं कथानक मागितलं ऑन दी स्पॉट तिथं कथानक आम्ही एकामेकात बोलतो आणि करतो. अशी आमची वर्षाला 50 ते 60 नाटकातील आख्यानं केली जातात. हा दशावताराचा खूप एक वेगळा रुबाब आहे. आता आपण जुन्या कलावंतांनी दशावतार खरं टिकवून ठेवलं, कारण आता आमच्या गाड्या आहेत कंपन्यांच्या, पण पूर्वी 10 किलोमीटर अंतर, जत्रा ही या गावची संपली की बाबा दुसऱ्या गावात जायचं तर 10 किलोमीटर चालत जात होते कलाकार. आणि कुठेतरी दुपारच्या वेळी वस्ती करायचे आणि तिथं जेवायचे, झोपायचे. त्यात जेवण शिजवत असताना कुठेतरी जागरण रात्रभर असल्यामुळे डोळा लागायचा. तो भात, मग त्याची भाताची करपी व्हायची, म्हणजे भात लागायचा. ती करपी आवडीनं ते खायचे असं दशावताराबाबत म्हणतात, पण ती करपी नव्हती, डोळा लागायचा चुकून म्हणून ते करपी व्हायची त्याची, म्हणजे भात करपला जायचा, ते खात होते. काय या एक गमतीचा भाग झाला. पण त्यांनी सातत्यानं 10 किलोमीटर मैल चालून वगैरे अशा प्रकारे ही कला जिवंत ठेवली. त्याचं संजीवनीनं ते पुनरुज्जीवनाप्रमाणे आम्ही हे सातत्य करून ठेवलेलं आहे, जगवत आहोत. पण आता महत्वाचा भाग म्हणजे यात मिळतं काय, तुटपुंज मानधन मिळतं. 200, 250, 300 रुपये, 350 रुपयावर हे दशावतारी आम्ही कलाकार काम करत आहोत. मालकांना सुद्धा काही जास्त मिळत नाही म्हटल्यानंतर त्यांना ते काय देणार असं धरून चालूया आपण. म्हणजे त्यांना हा अत्यल्प प्रमाण आहे, पण कला जिवंत ठेवतायत. कला मग आता याकडे लक्ष कोणी द्यायला हवा. जुने कलावंत नाव आपण घेऊया. कैलासवासी बाबी कलिंगण, राष्ट्रपती पुरस्कार विजेते बाबी नालम, रंगा खानोलकर, त्यानंतर बाबा पालव, अनंत बागवे, नारायण ललकारी 40 फूट अंतरावरून नारायण म्हणायचे एवढे कलाकार. त्यानंतर त्याच अनंत बागवेंनी द्रौपदीची वस्त्ररणातली भूमिका पहिल्यांदा साकारली आणि द्रौपदीनं 25 काय 22 साड्या एकाच वेळी नेसल्या होत्या, परिधान केल्या होत्या, अशा प्रकारची खासियत. तसंच गोविंद तावडे, धोंडी मानकर. गोविंद तावडे म्हणजे राजा हरिश्चंद्र, रडवल्याशिवाय कुठल्याही प्रेक्षकाला त्यांनी घरी पाठवलं नाही. 4 तास तो प्रेक्षक रडत तिथं बसायचा आणि गमतीच्या त्या नाट्यप्रयोगातले काहीतरी वेगळे किस्से आहेत त्याच्यात गंमत होऊन जायची. आणि अशा प्रकारे असे जुने महादेव लोट म्हणा, वासुदेव सामंत कणकवलीचे, बाळभाट म्हणा, अशा प्रकारचे खूप आहेत. नावांची लिस्ट काही संपणार नाही माझ्या चर्चेत. त्यानंतर आले दशावतारी कलाकार खूप. एस कुमार टेलर यांनी सुद्धा दशावतार गाजवलं. त्यानंतर ओमप्रकाश चव्हाण, सुधीर कळिंगण, त्यानंतर आनंद नार्वेकर, सुधीर तांडेल, प्रशांत मिस्त्री, खूप अनेक दिग्गज कलाकार आहेत. पप्पू नांदुरकर, बाबा मयेकर, खूप कलाकार आता कार्यरत आहेत. नावांची लिस्ट संपणार नाही, 1000-1500 आहेत. मातब्बर कलाकार सुद्धा आहेत. आता आपण सगळ्यात महत्वाचा विषय बोलूया, म्हणजे काय तर दशावताराचा कल जो आहे तो आता नव्या पिढीला छानपैकी ओढ घेत आहे. आख्यानंतर आता दशावतारात आमूलाग्र बदल घडून आला तो म्हणजे ट्रिक्सीन नाट्यप्रयोगाचा. ट्रिक्सीन म्हणजे चलचित्रानं ट्रिक्सीन होतं. पूर्वी काय असायचं, आमचं ते 12x12 फूटचं नाटक रेग्युलर असतंच, कुठंतरी ट्रिक्सीन एक 25-30 प्रयोग होतात. त्यावेळी सगळं रंगमंच रंगीत दिसतो. पण नाहीतर आमचा 12x12चा माटव आणि त्यात बाक ज्याच्यावर राजा येऊन बसतो, ही माझी राजधानी, हे माझं राजसिंहासन म्हणून सांगतो. तिथंच पाताळातला व्हिलन येतो आणि हे माझं पाताळ भवन म्हणून सजवून सांगतो. वनशोभा पाहणारी एखादी सुंदर स्त्री येते आणि वनशोभेचं चित्र तिथं निर्माण करते. हा खरा मखमलीपणाचा साथ चढविणारी ही माझी कला आहे. फक्त डायलॉग तोंडातून बोलून तिथं काही मागे नसतं बॅकग्राऊंड, आणि हे रसिकांना भावत आलं. आता संयुक्त हा नाट्यप्रयोगाचा प्रकार सुरू झालेला आहे. म्हणजे 6 महिनेच आमचा प्रामुख्याने दशावतार चालतो. त्यानंतर पावसात बंद असायचा. आता तरी एक सिलेक्टेड कलाकार घेऊन गावकरी मंडळी संयुक्त हा नाट्यप्रयोग प्रकार करत आहे. पण माझी माझी विनंती नवीन पिढीला आहे की सिने संगीत वगैरे अशा प्रकारे दशावतारात न आणता पूर्वीची जुनी जी नाटकं आहेत त्यातली जी नाटकातली गाणी आहेत, पदं आहेत, ती दशावताराची अविरत चालू ठेवावी आणि दशावतार सुंदर प्रकारे करावं, ही माझी नम्र विनंती सर्वांना राहील. कोणी मला हरिश्मश्रू म्हणतात, कारण माझं त्यात रूप फार आगळं वेगळं आहे. कोणी मला हरिवर्चस्व म्हणतात, कोणी मला हिरण्यमयही म्हणतात, कोणी मला मेषवृषण म्हणतात. पण 33 कोट देवतांचा अधिपती देवराज ज्योती स्वर्ग, श्वेत स्वर्ग, कमल स्वर्ग, अभियागत प्रकाश रम्य सहज सिद्धिनाद एकांत दिव्य ते महास्वर्ग.
शृंखला वाढू लागली. कौरवेश्वर आणि पांडवात तेढ निर्माण झालं. माझी ताई म्हणते द्रौपदी हिची वस्त्र फेडण्यासाठी दुःशासन तयार व्हावा, जेणेकरून भीमाची प्रतिज्ञा आणि येणाऱ्या दिवसात महाद्वंद्वाला आरंभ होणार. कोण दोषी आहे, पांडव की कौरवेश्वर की माझी ताई द्रौपदी? नाही, दोषी कोणी नाही. आता मात्र निश्चित आपण थांबूया, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या माझ्या बाबांनी दशावतार कलेसाठी जाण्यासाठी मला अनुमती दिली. मी शाळेत असल्यापासून दशावतार करतोय आणि त्यासाठी पाठबळ त्यांचं होतं. ते 2008 साली निवर्तले. त्यांची आठवण सुद्धा मला खरी गरजेची आहे. तसेच माझी आई आहे, भाऊजी, बहीण वगैरे, तसेच मित्रपरिवार आणि माझ्या गावातील प्रतियश, माझे गाववाले आणि माझी मित्रमंडळी यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतोय. आणि संस्कृती संस्था यांनी माझी निवड या चर्चासत्रासाठी केली त्याबद्दलही त्यांचे मनपूर्वक आभार मानतोय. आणि तुम्ही सर्व रसिक आतापर्यंत परिचित होतात ते सर्व प्रेम करत जात, ते वाढेल. आणि अपरिचित आहेत या कलेपासून अनभिज्ञ होते त्यांना सुद्धा आता कलेबद्दल हे जाणून घेतल्यानंतर सहिता नसणारच अशा होत्या पाहण्याची आवड लागेल. ते सुद्धा भरभरून प्रेम करतील हा माझा ठाम आत्मविश्वास आहे. म्हणून तुमच्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतोय. धन्यवाद.